महायुती सरकारच्या माध्यमातून आदरणीय शिंदे साहेबांमुळे या तालुक्यात परिवर्तन झालं. हे परिवर्तन झाल्यानंतर खरं या मतदारसंघातील सर्वसामान्य महिला असेल, कॉलेजमध्ये शिकणारे युवक युवती असेल, विद्यार्थी असेल, कामगार असेल, शेतकरी असेल, या सगळ्यांना एक न्याय आणि हक्काचं व्यासपीठ मिळालं. या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो, खूप काम करायचंय. काम करताना फक्त जसं मी निवडणुकीच्या आधी गेले 40 वर्ष जे आमदार होते ते कधी काही वाड्या वाजतावर पोहोचले नव्हते, परंतु मी निवडणुकीच्या आधीच पोहोचलो होतो. आणि सगळ्यात जास्त जनतेमध्ये राहिल्यानंतर एक सामान्य मुलगा सुद्धा आमदार होऊ शकतो. जनतेचे प्रश्न जर सोडवले तर एक सामान्य मुलगा कितीतरी समोरचा मोठा प्रस्थापित असला तरी त्याचा पराभव या माय माऊलीच्या आशीर्वादाने करू शकतो. याचं ज्वलंत महाराष्ट्रातील उदाहरण म्हणजे काय काय होतं आमच्याकडे फक्त ही मायबाप जनता होती, आमच्या लाडक्या बहिणी होत्या. आणि या सगळ्यांनी शिंदे साहेबांनी विश्वास टाकला, या सगळ्या मतदारांनी आमच्यावर प्रेम दिलं आणि भरभरून प्रेम दिलं. न भूतो न भविष्य अशा पद्धतीने या मतदारसंघामध्ये परिवर्तन झालं. ते झाल्यानंतर या मतदारसंघाचे जे पाण्याचे प्रश्न होते ते सोडवण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरत चाललो. या तालुक्यामध्ये इतक्या वर्षामध्ये MIDC सारख्या प्रकल्प सुद्धा नव्हता. तो सुद्धा आदरणीय उदय सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली आपण लवकरच सुरू करतो. मी आमदार झाल्यानंतर जे 40 वर्षापासून प्रश्न प्रलंबित होते, ठेवले गेले होते, ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पूर्णपणे धक्का दिला अमोल भाऊंनी. आणि म्हणजे एवढं मोठं साम्राज्य, साखर कारखाना, तमक आणि आपले अमोल भाऊ एक तळागाळात काम करणारे, म्हणजे जसा वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित जसा एक शिवसैनिक असतो तसे अमोल भाऊ. शिंदे साहेब कसे असतात, कायम फिरतीवर, कायम फिरणारे, कायम लोकांना भेटणारे, तसे त्यांनी एक सगळं वातावरण इथे पूर्ण शिवसेनेचं निर्माण केलं. भगवं वातावरण इथे तयार करण्यात त्यांना यश आलं, याच्यात काही प्रश्नच नाही. त्यांच्या मागे त्यांच्या गंभीर सौभाग्यवती इथे आहेत. या निमित्ताने त्यांची भेट झाली आणि मी मुद्दामून लिहून घेतलं तुम्ही कोण कोण काय काय करतायत. तर महिलांना रणरागिणी असं त्यांनी शब्दप्रयोग केलेला होता, तो आजही आम्ही करतो. आज या ठिकाणी माझ्यासोबत सुवर्णताई करंजे आहेत, सरिताताई माळी आहेत, खताळ वहिनी आहेत आणि आमच्या शेळकेताई आहेत. इतक्या सगळ्या महिला आज खरं तर आम्ही ग्रामीण भागातल्या महिलांना भेटावं, त्यांच्याशी थेट संवाद साधावा. आम्ही मुंबईत राहतो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी राहतो, परंतु महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या महिला आपल्या शिवसेनेशी आमच्या जोडल्या गेलेल्या आहेत. त्या काय काम करतात, त्यांच्या काय अडीअडचणी आहे किंवा त्यांच्यामध्ये काय क्वालिटीज आहेत. बऱ्याच जणी वेगवेगळ्या म्हणजे ग्रामीण भागातल्या आहेत, पण भरपूर चांगल्या शिकलेल्या आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या आहेत, काहीतर PhD झालेल्या आहेत, MPhil झालेल्या आहेत. या महिलांशी आमचा थेट संवाद व्हावा, त्यांची ओळख व्हावी. इथे अमोल खताळ आमदार यांनी जी एक टफ फाईट दिली, जायंट किलर असते महाराष्ट्रातले ठरले आणि एक साम्राज्य ज्यांचं होतं ते उद्ध्वस्त केलं आणि इथे शिवसेनेचा भगवा झेंडा ज्यांनी फडकवला हे अभिमानास्पद आहे. आणि म्हणून आम्ही इथल्या सगळ्या महिलांशी बोलायला आलो आणि हे जे अभियान आहे आम्ही महाराष्ट्रातले सगळ्या विधानसभेत टप्प्याटप्प्याने जाणार आहोत. त्याच्यासाठी 3 टीम केलेल्या आहेत आणि ही एक टीम आहे. आम्ही सगळे पुढचा एक टप्पा आमचा झाला संभाजीनगर, आता आम्ही इथे अहिल्यानगर जिल्हा आणि मग पुढे असे वेगवेगळ्या जिल्ह्यात जात राहू. सुद्धा आम्ही आभार मानायला खरं तर आलेलो आहोत. आणि खूप बरं वाटलं की त्या महिला ग्रामीण भागात राहत असून सुद्धा त्यांच्या अनेक क्षेत्रांमध्ये त्या काम करत आहेत. आणि खरं आश्चर्य वाटलं की ग्रामीण भागातल्या महिला सुद्धा अशा पद्धतीने आपल्या विभागात काम करतायत. आणि त्यांना एकनाथ शिंदे साहेबांबद्दल तर प्रचंड आदर आहे आणि आमच्या खताळ भाऊंबद्दल सुद्धा एक प्रचंड आधार आहे आणि आधार पण आहे. कारण त्या म्हणतात आमच्यावर कुठला प्रसंग आला तर ते रात्री सुद्धा आम्ही फोन केला तर ते फोन उचलतील. एवढा महिलांना त्यांच्याबद्दलचा आदर आहे, विश्वास आहे आणि हा विश्वास ते शेवटपर्यंत टिकवतील. आणि पुढच्या वेळेला आमचे अमोल खताळ हे प्रचंड बहुमताने येतील असं आम्हाला ते आता या सगळ्या महिलांच्या बोलण्यावरून वाटतंय. आणखी दुसऱ्या अनेक निवडणुका ज्या येणार आहेत त्यात सुद्धा आम्ही घवघवीत यश मिळू असं आम्हाला या ठिकाणी सांगावंसं वाटतंय. पूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचं हे एक वादळ नाही, पण एक ज्या पद्धतीने सगळे लोक जोडले जात आहेत
त्यात महिलांचा सुद्धा खूप मोठा सहभाग आहे. आणि म्हणूनच आमच्या मुख्य नेते आणि सगळ्या महिलांचे लाडके भाऊ यांनी या आमच्या बाकीच्या लाडक्या बहिणी आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना भेटण्यासाठी आम्हाला पाठवलेलं उपनेत्यानं. अशा आमच्या आणखी बऱ्याचशा महिला आहेत, त्यांनी 3-3 टप्पे आमचे पार करायचे. आमचा हा दुसरा टप्पा आहे. आणि जेणेकरून ग्रामीण भागामधल्या महिला त्यांचे काय प्रश्न आहेत, महिला आघाडी कशी वाढवायची, पक्ष कसा वाढवायचा, त्या संदर्भात आणि त्यांच्या मनातले प्रश्न. आता या इकडे तर आमच्या अमोल खताळ साहेबांनी एक इतिहास केले.